लाडकी बहीण योजना, दोन धक्कादायक बातम्या आणि एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, धक्कादायक दुःखाच्या बातम्या अगोदर तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर शेवटी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना ज्या ज्या ताईंनी डबल फॉर्म भरले होते, ज्या ज्या ताईंनी लाभ दुसऱ्या योजनेचा घेत असताना लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता, त्या ताईंना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, त्यांचे पैसे वसूल करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तर बघा, गैरप्रकार बरेच झाले होते, बऱ्याच लोकांनी काय केले होते, डबल फॉर्म भरले होते, जास्त फॉर्म भरून काही गैरप्रकारे पैसे हडपण्याचा प्रयत्न केला होता, डुप्लिकेट डॉक्युमेंट काढून पैसे हडपण्याचा प्रयत्न केला होता। गव्हर्नमेंटने आज सकाळी एक मोठी या ठिकाणी धक्कादायक बातमी दिलेली आहे की त्या सगळ्या ताईंची परत एकदा फॉर्मची चेकिंग होऊन, ज्या ताईंनी अशा स्वरूपात म्हणजे ज्या लोकांनी अशा स्वरूपात गैरव्यवहार केलेत, त्या सगळ्या लोकांचे, अर्जदारांचे पैसे परत वसुली केले जाणार आहे। लाडक्या ताईंनो, ही झाली एक बातमी, पहिली बातमी। अशा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, आपल्या YouTube हे बघत आहेत, व्हिडिओ बघत आहेत, अशा कोणी ताई आहेत का ज्यांनी दोन फॉर्म भरले होते, दोन योजनेचा लाभ घेतलाय, की अजून एक योजना दुसरी चालू आहे आणि ह्या योजनेचा पण फायदा घेलात? अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। कारण की या ठिकाणी जर तुमचा फॉर्म या ठिकाणी त्यांना सापडला तर तुमच्याकडून पैसे वसूल करणार आहेत, अशा स्वरूपाचे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब असेल किंवा प्रशासन असेल, यांनी या ठिकाणी बँकांना दिलेले आहेत। आता याच्यामध्ये लक्षात घ्या, अर्जाची छाननी चालू आहे। अर्ज आता लगेच असं नाही होणार की लगेच तुम्हाला नोटीस येणार आहे, तर या ठिकाणी त्यांची आता छाननी चालू आहे। छाननी झाल्यानंतर या महिन्यामध्ये एक ते एक तुमची वसुली होईल किंवा पुढच्या महिन्यामध्ये वसुली होऊ शकते। तर अशा काही आपल्याला गोष्टी आता चेक करायच्या आहेत की ज्या ताईंनी दोन फॉर्म भरलेत, किंवा कुणी डबल योजनेचा फायदा घेतलाय, का कुणी डॉक्युमेंट चुकीचे जोडून फायदा घेतलाय, अशा ताईंनी, अशा कुणी आपले व्हिडिओ बघत आहेत का ज्यांनी अशा स्वरूपात फायदा घेतलेला आहे? तर यांनी काळजी घ्यायची गरज आहे। कारण की लक्षात घ्या, ही योजना जर चालू असेल तर दुसरी योजना बंद पण पडू शकते, कारण की मोठा निर्णय समोर आलेला आहे आणि प्रत्येक अपडेट द्यायचं काम माझं आहे। मी तुमच्यासाठी प्रत्येक अपडेट घेऊन येत आहे। आता याच्यामध्ये आपल्याला नेमकी काय खबरदारी, काळजी घ्यायची ते तुम्हाला मी सांगणारच आहे, काळजी करू नका। पण लक्षात घ्या, ज्या ताईंनी कुणी असे फॉर्म भरले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचंय। आणि दुसरी धक्कादायक बातमी पण ती सांगणार आहे। पहिली बातमी सगळ्याला समजली का ताईंना? ज्या ताईंनी डबल फॉर्म भरले होते, चुकीचे डॉक्युमेंट लावले होते, त्यांची पैशाची वसुली होणार आहे। 3000 रुपये ज्यांना भेटले होते ते वसूल केले जाणार आहेत। ही झाली पहिली धक्कादायक बातमी। दुसरी बातमी ही आहे की बघा, ज्या ताईंना पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड होते, डीबीटी कंप्लीट होते, अशा 42 लाख ताई होत्या। किती? 42 लाख ताईंना तिसऱ्या टप्प्यात पैसे येणार होते। तर त्याच्यामधल्या फक्त आणि फक्त 3 लाख ताईंना आतापर्यंत पैसे मिळालेत, असं मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितले। आजची ही गुड न्यूज आहे, किंवा गुड न्यूज नाही म्हणता येणार, की ही बातमी आहे, एक धक्कादायक बातमी। म्हणजे 42 लाखांमधल्या फक्त आताशी 2-3 लाख ताईला या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत। म्हणजे लक्षात घ्या, अजून पण एक 40 लाख ताई या ठिकाणी पेंडिंग आहेत। बरेच ताई मला म्हणत होते की सर, आमचे तर पैसे आले नाहीत, कुणाचेच पैसे आले नाहीत, याचे पैसे नाही आले, त्याचे नाही व्हायचे पैसे। यस, खूप कमी लोकांच्या, खूप कमी ताईंच्याच अकाउंटला या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। पण लक्षात घ्या, तुम्हाला आतापर्यंत 1 रुपया पण आला नसेल तर काळजी करू नका। मुख्यमंत्री साहेबांनी तिसरी बातमी तुम्हाला मी सांगणार आहे, ती म्हणजे गुड न्यूज आहे। सगळेजण वाट बघत असतील त्या गुड न्यूजची। लक्षात घ्या, तारीख ठरलेली आहे 14 सप्टेंबरला। 14 सप्टेंबरला सोलापूर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांची मोठी सभा होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी मोठा कार्यक्रम असणार आहे। या कार्यक्रमाच्या सकाळीच 9 वाजतापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। बघा, लक्षात घ्या,
एक गुड न्यूज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आजच तुम्ही जाऊन बघू शकता, सगळ्या टीव्ही चॅनलवर ह्या बातम्या चालू आहेत. तुमच्यासाठी स्पेशल ही बातमी घेऊन आलेलो आहे. ज्या ताईंना आतापर्यंत एक पण रुपया भेटला नाही, कमेंट बॉक्स मध्ये मला पटपट सांगायचंय. लक्षात घ्या, या 14 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटले नाहीत तर तुमचे फॉर्म छाननीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. जशी मी पहिली धक्कादायक बातमी सांगितली ना, त्या बातमीमध्ये तुम्ही बसतायत का हे आपल्याला चेक करावा लागणार आहे. कारण की तुम्ही म्हणत असाल की सर कस काय पैसे येत नाहीत, कस काय पैसे येत नाहीत, फॉर्म अप्रूव्ह झाला, हे सगळं पूर्ण झालंय, तेच डीबीटी आमचं कंप्लीट आहे, तरी पैसे काय येत नाहीत. कारण तुम्हाला बघा, तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस गैरप्रकार, बहुतेक 3 ते 4 सप्टेंबरला एक गैरप्रकार समोर आला होता. एका माणसाने 30 फॉर्म भरले होते. तर त्या दिवसापासून छाननी प्रोसेस अतिशय एक वेगळ्या प्रकारे केली जात आहे. प्रत्येक ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत, ज्यांना पैसे पण भेटलेत, अशा सगळ्यांचे फॉर्म परत चेक केले जात आहेत की बाबा चुकीच्या माणसाच्या अकाउंटला पैसे तर गेले नाहीत. त्याच्यामुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये खूप कमी ताईंना पैसे आलेत. तुम्हाला पैसे आलेत का नाही, पटपट पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघा, हा लाडका भाऊ तुमच्यासाठी दररोज अपडेट घेऊन येतोय, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सांगतोय. आपण फालतू काही पण गप्पा मारत बसत नाहीत. आणि जे लोक, लक्षात घ्या, आपल्या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हाला चांगल्या कमेंट करायच्या असतील ताईंनो, तर चांगल्या कमेंट करा. तुमच्या प्रश्नांचे असतील तर प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. पण वाईट कमेंट करणार असताल तर लक्षात घ्या, मी इथून पुढे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार नाही किंवा तुम्हाला माहिती पण सांगणार नाही. कारण दररोज तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती घेत आहे. आणि काही लोक, म्हणजे जास्त नाहीयेत, एक 4-5 लोक जे आहेत ते फक्त वाईट कमेंट करायचा, डिमोटिव्ह करण्याचा, नकारात्मक कमेंट टाकायचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर पाहू शकता किंवा नाही पाहिलं तरी काही हरकत नाहीये. ज्या ताईंना पैसे मिळत नाहीत त्यांच्यासाठी मी दररोज या ठिकाणी अडचणी सोडवत आहे, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. तर त्या ताईंना विचारा ज्यांना पैसे मिळत नाहीयेत, त्या ताईंना विचारा ज्यांना पैसे मिळणार आहेत. त्या ताईंना आपल्या व्हिडिओची खूप इम्पॉर्टन्स आहे, ते खूप छान स्वरूपात व्हिडिओ बघत आहेत. पण काही असे लोक आहेत जे नकारात्मक कमेंट टाकत असतील तर त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, कृपया करून वाईट कमेंट करू नका. जर वाईट कमेंट करायच्याच असतील तर मी व्हिडिओ टाकणं बंद करणार आहे. परत एकदा सांगतो, कारण लाडकी बहीण योजना ह्या फक्त मी एकदा चालू केलेली एक गोष्ट आहे. माझं खरं प्रोफेशनल आहे, मी टीचिंग करतो. मी MPSC UPSC ला माझे लेक्चर्स असतात, त्यांचे मार्गदर्शन करता करता मी तुमच्यासाठी दररोज काहीतरी नवीन छान छान गोष्टी घेऊन येतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी, योजना मी घेऊन येतोय, डिटेल स्वरूपात माहिती घेतोय. बघा, एकदम छान स्वरूपात तुम्हाला सगळ्या PDF वगैरे बनवून एवढंच सांगणार आहे मी, एकमेव असं असेल की चांगल्या स्वरूपात तुम्हाला दररोज गायडन्स करत आहे, दररोज चांगल्या चांगल्या बातम्या देत आहे. त्याच्यामुळे छान स्वरूपात माहिती देत आहे, सगळे गायडन्स करत आहे. लक्षात घ्या, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, नसेल करायचं लाईक तर करू नका, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्यासाठी मी झटत राहणार आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. फक्त वाईट कमेंट कुणी करू नका, एवढीच एक विनंती आहे. आणि हे बघा, 2 तुम्हाला दुःखाच्या धक्कादायक बातम्या मी सांगितल्यात आणि एक आनंदाची पण बातमी सांगितली. 14 सप्टेंबर पासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये कुणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. नसेल अडचण तर आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.